हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज इथे एक खास टिप बघणार आहोत। तर ती आहे की आर्म होलची फिनिशिंग। जर आर्म होल स्लीवलेस बनवायचं असेल आपल्याला ब्लाउज, तर स्लीवलेस बनवायचं असल्याच्या नंतर की तुम्हाला जे आर्म होल आहे त्याला फिनिश कसं करायचं, त्याला व्यवस्थित फिनिशिंग कशी द्यायची, टिप्स कशी द्यायची, ते इथे आपण सगळ्यात पहिले जसं आपण पाइपिंग करण्यासाठी क्रॉस पट्ट्या काढतो, मी आर्म होलसाठी तशाच पट्ट्या काढते आणि तुम्हालाही तेच रेफर करेल की तुम्हाला तशाच पट्ट्या काढायच्या आहे। तर मी त्याला जे आहे व्ही शेपमध्ये टाकून घेऊन स्टिच केलेला आहे की जेणेकरून सरळ रेडी होईल। माझा एक पाइपिंगचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पट्टी कशी जॉईन करायची अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। मी याच्यामध्ये दाखवलं की व्ही शेप बनवायचा आणि तिथे स्टिच मारायचे आहे। तर आपल्याला हा जो आर्म होल आहे, मी जशी आहे पट्टी तशीच घेतलेली आहे, फोल्ड वगैरे काहीही केलेलं नाही आहे। तुम्ही परत एकदा बघू शकता, फोल्ड वगैरे काहीही नाही आहे, सरळ घेते आहे आणि स्टिच करणार आहे तिला। तर आपल्याला ही पूर्ण पट्टी एकदम स्लोली घेऊन स्टिच करायचं आहे, कारण की थोडासा शेप असतो आर्म होलचा, त्याच्यासाठी तुम्हाला एकदम व्यवस्थित घेऊन त्याला स्टिच करायचं आहे। खूप वेळेस काय होतं किंवा मग तुमचं अस्तर दिसून येतं किंवा मग गोल गोल तुमच्या आर्म होलला रिंकल्स पडतात, राऊंड टाईप त्याच्यामध्ये। तर हे तुम्ही एकदम व्यवस्थित करायचं आहे। आपली बघा तुम्ही पट्टी बसवलेली आहे, आपण व्यवस्थित स्टिच केलेली आहे आणि याला आतमधल्या बाजूने घ्या किंवा समोरूनही तुम्हाला एक छोटे छोटे नॉच द्यायचे आहे। जिथे राऊंड शेप आहे तिथे तुम्हाला नॉचेस द्यायचे आहे, जसे मी देते आहे छोटे छोटे कट मारायचे आहे, त्याला नॉचेस पण म्हणता किंवा कट पण म्हणता। आता तो केल्याच्या नंतर आपल्याला हा जो आपला मेन अस्तरचा त्याचा भाग आहे तो, हे बघा परत दाखवते, हा मेन अस्तर जे आहे आणि हे आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते मी अस्तरच्या बाजूने पूर्ण टाकते आणि त्याच्यावरून आपण जी पट्टी लावली आहे ती त्याला वरतून रॅप करून घेते। तिच्यावरून जी पट्टी लावलेली ती एकदम तुम्हाला एकदम इझी आहे, काहीच नाही, सिंपलचं आहे। जसं आपण फोल्ड केलेला टाकतो तसंच, पण हे एकदम सिंपल आहे आणि फिनिशिंग पण खूप छान आहे। ते तुम्ही एकदा ट्राय करून बघा, व्यवस्थित फिनिशिंग येऊन जाईल। हे बघा तुम्ही इथे व्यवस्थित आपलं कुठेही एक्स्ट्राचा जो आतमधला कपडा असतो जो मेन फॅब्रिकचा आणि अस्तरचा आर्म होलचा, तो कुठेही दिसत नाही, पूर्ण पॅक होऊन जातो आहे आणि फिनिशिंग पण व्यवस्थित येते छान अगदी। तुम्हाला असं करायचं आहे। हे बघा आपल्याला वरतून हा भाग असा दिसतोय आणि हा आता आपल्याला जो अस्तरचा कपडा आहे जो आपण पट्टी लावली तो पूर्ण आतमध्ये टाकायचा आहे आणि एक साईडनी एक स्टिच मारून घ्यायची आहे। जवळ आपल्याला एक मारायची आहे, तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही दोन पण स्टिच मारू शकता, एक एकदम जवळवरती आणि दुसरी त्याच्या बाजूला। जर मी इथे एकच मारते कारण नेहमी मला आर्म होलला एकच स्टिच आवडते आणि रेडीमेड ड्रेसला खूप वेळेस एकच स्टिच असते, तर तेव्हा तुम्ही एक स्टिच मारू शकता। इच्छा असेल तर तुम्ही दोन पण मारून घेऊ शकता। हे बघा एकदम इझिली मी थोडं करूनच आतमध्ये फोल्ड करून घेतलेलं आहे आणि एक स्टिच मारून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने बसवलेलं आहे आपण। हे बघा तुम्हाला इथे कुठेच काहीच म्हणजे अस्तरही बाहेर आलेलं नाही आहे आणि कुठे घोळही पडलेला नाही आहे, एकदम छान पद्धतीने आपलं रेडी झालेलं आहे, एकदम काहीही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे। तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर पद्धतीने आपली पट्टी रेडी झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला इथे परत एकदा दाखवते, जर तुम्हाला फर्स्ट टाईमला नसेल लक्षात आलं तर तुम्हाला परत एक दाखवते मी लावून, कारण की आता मी बनवतच होते म्हणून एक्स्ट्रा टाकते मी तिच्यामध्ये, ऑलरेडी करत आहे तर मी एक्स्ट्रा व्हिडिओ थोडंसं लॉंग करून घेतला आहे आणि तो परत एक करून दाखवते तुम्हाला। पहिली जी पट्टी होती ती आपण बनवली ती ॲज इट इज मी जशाला तशी लावलेली आहे स्टिच करून, पूर्ण आपल्याला शेपमध्ये अगदी हळूवार पद्धतीने लावायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला जो अस्तरचा कपडा आहे, हे जे आहे इथे एक्स्ट्राचा कट केला आणि नॉचेस दिले छोटे छोटे, तुम्ही असेही देऊ शकता किंवा मी पहिले जो उलटा कपडा करून दिला होता तसेही देऊ शकता। फक्त आपल्याला नॉचेस शिलाईच्या अलीकडेच द्यायचे आहे, जी आपली स्टिच आहे मारलेली तिच्या अलीकडेच द्यायची आहे की मेन फॅब्रिक त्याच्यामध्ये आलं पाहिजे। आता आपलं जे मेन फॅब्रिक वगैरे जे आहे ते त्याच्यावर आपण असं रॅप करून घेतलेलं आहे अस्तरचा कपडा, म्हणजे आतमधलं जो मेन फॅब्रिक आणि अस्तरचा जो कपडा आहे तो आपण जी पट्टी लावणार आहोत त्याच्यामध्ये पूर्ण पॅक करून घेतलेले आहे आणि वरतून एक स्टिच मारत आहोत। एकदम सिंपल आहे, काही म्हणजे अवघड असं काहीच नाही आहे याच्यामध्ये, एकदम इझी पद्धत आहे। मी पाइपिंगसुद्धा याच पद्धतीने बनवते, एकदम छान आहे ती। माझा एक व्हिडिओ आहे यूट्यूबवर, तुम्ही तो जाऊन बघू शकता, खूप सुंदर आहे पाइपिंग बनवण्याची पद्धत, पण एकदम इझी आहे। अशीच याच पद्धतीने तुम्ही आणि कंटिन्यू तुम्ही या पद्धत वापरत राहिले तर तुमच्या हाताला फिनिशिंग पण येऊन जाते। पाइपिंगला थोडासा कपडा बाहेर ठेवायचा, याला पूर्ण आतमध्ये घ्यायचा, इझी आहे पट्टी लावणं पण। मी नेकला पण पट्टी खूप वेळेस याच पद्धतीने लावते आणि अगदी सुंदर बसती। तुम्ही इथे पण बघू शकता एकदम छान पद्धतीने आपली पट्टी बसत आहे
जे आपण फिनिशिंग करतो आहे आर्म होलला, तुम्हाला नेकलाही पट्टी लावायची असेल तर तुम्ही याच पद्धतीने लावू शकता. खूप सुंदर फिनिशिंग येऊन जाते. तुम्ही बघू शकता आपले दोन्ही साईड रेडी झालेले आहेत. आपण ह्या पद्धतीने पट्टी लावलेली आहे. बघून घ्या तुम्ही किती सुंदर म्हणजे रेडी झालेलं आहे आणि कुठेही तुम्हाला घोळ वगैरे कुठेही दिसत नाही किंवा अस्तरचा कपडा बाहेर आलेला सुद्धा दिसत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता इथे छानसं रेडी झालेलं आहे. ओके, आता मी तुम्हाला इथे डायरेक्ट फिटिंग केलेलं दाखवत आहे की हे ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. मी जे नॉट आहे ते पण आतमध्ये जेव्हा मी पलटी करत होते त्याच्यामध्येच टाकलेले आहे, वरतून अटॅच केलेलं नाही आहे. तर इथे आपलं ब्लाऊज पूर्ण रेडी झालेलं आहे. तुम्ही नेक पण मी पलटी करूनच बनवलेला आहे. फ्रंट बॅक पूर्ण अखंड नेक बनवलेला आहे. शोल्डर जे आहे ते पण इनव्हिजिबल शोल्डर बनवलेले आहे याच्यामध्ये आतमध्ये. आणि तुम्ही आपले आर्म होल पण बघू शकता, एकदम सुंदर असे दिसत आहे. आर्म होलचा आतमधला शेप बाहेरचा शेप एकदम छानसा दिसून येतोय. आणि आपलं अस्तरही कुठे दिसत नाही आहे, म्हणजे जो फ्रंटला आहे ते पण आणि बॅकचा आहे त्याचा पण खूप सुंदर दिसत आहे. बॅकला मी मटका शेप बनवलेला आहे. तुम्हाला ही टिप कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.